दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. अगदी सरणावर जाईपर्यंत मी करायचे का, कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय. पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. सरणावर जाईपर्यंत मग मीच मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे कराय ना, आता 7 टर्म झाल्या, 8 टर्म मध्ये किती वेळा पडेल. आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे. युवकांना संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्याचं चालातली, उठातली, बसातली, टांगाटोल्या करून विचारावर चालायचं आणि आपण म्हणतो नाही मीच, मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं सगळं. महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय. मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात पाऊस परतला असताना पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला. मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भातील सर्व जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज आणि उद्या विदर्भात चांगला पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो मध्य भारताच्या दिशेने सरकत आहे. सध्या विदर्भाला चांगल्या पावसाची आवश्यकता असून ऑगस्टच्या महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची सुद्धा आता भीती व्यक्त होते. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 4ही धरणात मिळून 90% पाणी साठा सध्या उपलब्ध आहे. पुण्यातील 4ही धरणात 90% पाणी साठा आहे. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. दुपारी 1 नंतर 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. पुण्यातील 4ही धरणात 90% पाणी साठा उपलब्ध आहे. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात आहे. पांजरापूरमधील पंपिंग स्टेशनच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनचे तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. आधीच मुंबईकरांना 10% पाणी कपातीला सामोरे जावं लागत आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनमधील 6.6 केव्ही उच्चदाब नियंत्रण पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.